तुमच्या गावीही तुमच्या शेतामध्ये एखादं असं झाड असेल ना की जे तुमच्या आजोबांनी पंजोबांनी किंवा वडिलांनी लावलेलं आहे आणि त्याची फळं आता तुम्हाला मिळतात आहेत. म्हणजे आंब्याची झाडं तर प्रत्येकाकडे असतात किंवा जर काही लोकांकडे आंब्याची झाडं नाही तर शेवग्याचं झाड तरी असतंच की शेवगाचं झाड यांनी लावलेलं किंवा आपल्या लहानपणी आपण सुद्धा एखादं झाड लावलेलं असेल ते आता मोठं झालेलं आहे आणि त्याची फळं आपल्याला मिळतात. तर आता तुम्ही म्हणाल की हे तुम्ही काय आम्हाला सांगताय, तर त्याला कारण म्हणजे काय, तर बरेच लोक आहेत ना मला आता फोन करून विचारत आहेत की सर आम्हाला SWP सुरू करायचं आहे, म्हणजे SIP सुरू नाही करायचे, SWP सुरू करायचे. तर मी त्यांना विचारतो की जर तुमची SIP चालू आहे का, तर काही लोकांची SIP चालू असते, काही लोकांची चालू नसते. पण मी जेव्हा त्यांना सांगतो की सर तुम्हाला SIP अगोदर सुरू करावी लागेल, तर त्यांचं म्हणणं असं असतं की सर आम्हाला SIPबद्दल नका सांगू, SIP नाही करायची आम्हाला SWP करायची आहे. कारण की आम्ही सोशल मीडियावरती पाहतो की दर महिन्याला तुम्हाला एवढे पैसे मिळू शकतात, तर तसं आम्हाला काहीतरी करायचं आहे, तर त्यासाठी आम्हाला SWP चालू करून द्या. म्हणजेच काय, बऱ्याच लोकांना अजूनही SWP म्हणजे नक्की काय हेच माहिती नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये ते समजावून सांगण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहे की नक्की SWP कशाप्रकारे काम करतं आणि SWPमधून चांगला अर्निंग मिळवण्यासाठी आपल्याला नक्की काय करायला हवं ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर सगळ्यात अगोदर समजून घ्या की SIP केल्याशिवाय तुम्हाला SWP सुरू करता येणार नाही. म्हणजे जर तुम्ही SIP केली नसेल तरीसुद्धा तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. म्हणजे SIP नाही केली पण लमसम इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्ही SWP सुरू करू शकता. पण जर तुम्ही कोणतीही SIP नाही केली, लमसम इन्व्हेस्टमेंट नाही केली आणि डायरेक्ट म्हणाल की आम्हाला SWP सुरू करून द्या, तर होऊ शकत नाही. त्याला रिझन काय, तर जसं मी सुरुवातीला तुम्हाला ती स्टोरी सांगितली की एखादं झाड आहे, ते झाड लावलं, कित्येक वर्ष ते जोपासलं आणि त्याच्यानंतर त्याची फळं मिळाली. तसंच आहे SIPचं सुद्धा. तुम्ही दर महिन्याला काही अमाऊंट जमा करता, पुढचे 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष ते जमा करत जाता आणि एक 25 वर्षानंतर 20 वर्षानंतर एक चांगला कॉर्पस तुम्ही तयार करता, एक चांगली अमाऊंट जमा करता, त्याच्यामध्ये कंपाऊंडिंगचे रिटर्न्स वगैरे पकडून एक चांगली अमाऊंट तयार होते आणि ह्या तयार झालेल्या अमाऊंटमधनं तुम्ही SWP सुरू करू शकता. आता त्याच्यासाठी मी एक उदाहरण देतो की 20 वर्ष तुम्ही काही पर्टिक्युलर अमाऊंटची SIP केलेली आहे आणि त्या अमाऊंटच्या SIPमध्ये 20 वर्षात तुम्ही जवळपास 1 करोडचा कॉर्पस तयार केलेला आहे. आता 1 करोडचा कॉर्पस तयार केल्यानंतर तुम्हाला आता त्याच्यातनं SWP सुरू करायचे आहे. तर आता SWP कितीचं करायचं, दर महिन्याला 1-1 लाखाचं जर केलं तर पैसे खूप लवकर संपतील, कारण की 12 लाख तुम्ही वर्षाला विड्रॉ कराल. आणि म्युच्युअल फंडमध्ये सांगितलं जातं की तुम्हाला रिटर्न्स किती मिळतात, 12%, 10%, 8%, 7%, 6% एवढे मिळू शकतात किंवा काही वर्षी मायनस रिटर्नसुद्धा मिळतात किंवा 12%पेक्षाही जास्त रिटर्न्स मिळतात. म्हणजे रिटर्न्स इथे कुठलेही फिक्स नाही आहेत. त्यामुळे जर तुम्ही एखाद्या वर्षी 12 लाख रिटर्न विड्रॉ केले आणि त्या वर्षी मार्केटने फक्त 1-2%च रिटर्न दिले, तर म्हणजे फक्त मार्केट देते 2% रिटर्न, तुम्ही करताय 12% रिटर्न विड्रॉ करताय. म्हणजे जवळपास 10%चा जो गॅप आहे तो म्हणजे काय, तर तुम्ही तुमच्या प्रिन्सिपल अमाऊंटमधनं पैसे काढतायत. समजतंय तुम्हाला. म्हणजे अजून एक सोपं उदाहरण देतो की बँक तुम्हाला समजा 1 लाख व्याज देते आणि बँकेतनं जर तुम्ही 2 लाख काढले तर 1 लाखाचं तर तुमचं व्याज आलं, पण 1 लाख कुठून आले, तर तुमच्या मुद्दलमधनं आले. सेम होतं म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा की जे काही तुम्ही कॉर्पस जमा केला आहे तो तुम्हाला तेवढ्याच अमाऊंटमध्ये विड्रॉ केला तर तुमचा कॉर्पस पण सेफ राहतो आणि तुम्ही विड्रॉसुद्धा करतात. म्हणजे आता असं पकडून चला की 1 करोडवरती 10 लाख रुपये वर्षाला वाढतात आहेत. किती, 10 लाख रुपये वाढतात. म्हणजे जवळपास तुम्ही पकडून चला की जर महिन्याला त्या विड्रॉ करायचे तर जवळपास 83,000 रुपये महिन्याला विड्रॉ करू शकतो 1 करोडमधनं, तरीसुद्धा कॉर्पस वाढत जाईल. म्हणजे ती अमाऊंट कॉर्पस जो आहे ना तो सेफ राहणार आहे. 83,000 काढण्याच्या ऐवजी जर 50,000 काढले तर काय होईल, तर 50,000 रुपये महिना म्हणजे वर्षाला किती विड्रॉ झाले, 6 लाख रुपये. आता ह्या 6 लाख विड्रॉ झाल्यानंतर वाढणार होते 10 लाख, म्हणजे 4 लाख रुपये सेव्ह राहिले आणि हे 4 लाख रुपये तुमच्या 1 करोडच्या अमाऊंटमध्ये ॲड झाले. म्हणजे 1 करोड 4 लाख रुपये व्हॅल्यू झाली. त्याच्या पुढच्या वर्षी जेव्हा रिटर्न्स मिळतील तर ते 1,04,000वरती म्हणजे 1 करोड 4 लाखावरती मिळणार आहेत रिटर्न्स, ना की
तुमच्या 1 करोडवरती मिळणार आहेत. म्हणजे काय होतं आहे, तुम्ही जेवढे वाढतात आहेत त्याच्यापेक्षा कमी अमाऊंट विड्रॉ करताय, त्यामुळे उरलेली अमाऊंट रिइन्व्हेस्ट होते आणि तुमचा कॉर्पस वाढत जातो आणि प्लस तुम्ही विड्रॉज देखील करत राहता. आता ह्या SWPचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय आहे माहिती आहे, तो म्हणजे तुम्ही ज्या माणसाला नॉमिनी कराल, म्हणजे मी माझ्या मुलाला जर नॉमिनी करतो आहे तर मी तर विड्रॉ करतो आहे दरवर्षी 6 लाख रुपये, महिन्याला 50,000 रुपये विड्रॉ करतो आहे, माझं लाईफ व्यवस्थित चालू आहे. पण माझ्यानंतर माझा मुलगा नॉमिनी आहे आणि आता मी गेल्यानंतर हा जो काही कॉर्पस जमा झालेला आहे तो हँडओव्हर होणार माझ्या मुलाला. आता माझ्या मुलाला ठरवायचं आहे की ते पैसे एकत्र काढायचे आहेत की मी जसं केलं होतं 50,000 रुपये महिन्याला विड्रॉ तशा प्रकारे करायचं आहे. तर ते मुलगाने ठरवलं आणि मुलाने पण जर समजा असंच ठरवलं की 50,000 रुपये महिन्याला येऊ देत, पैसे आहे तसेच राहू देत, मला 50,000 रुपये महिन्याला येऊ देत, तर ते दर महिन्याला 50,000 येतच राहतील, प्लस कॉर्पससुद्धा वाढत जाईल. आता माझ्या मुलानंतरसुद्धा हा कॉर्पस काय करायचा आहे, म्हणजे तो पण कुणाला तरी नॉमिनी करणार ना, कारण की हा फंड त्याच्या नावाने ट्रान्सफर होणार, त्यालासुद्धा कोणाला तरी नॉमिनी द्यावा लागेल. म्हणजे तो पुन्हा त्याच्या मुलाला मुलीला नॉमिनी केलं तर तोसुद्धा ते ठरवेल की महिन्याला पैसे पाहिजे आहेत की कंटिन्यू म्हणजे एकत्र पैसे विड्रॉ करायचे आहेत. तर ही जी प्रोसेस आहे ना ही कंटिन्यू होत राहणार आहे. म्हणजे तुम्ही एकदाच जी काही इन्व्हेस्टमेंट करताय, जी काही SIP करताय ना, तुम्हाला ती एकदा करायची आहे. एक चांगला कॉर्पस क्रिएट करायचा आहे आणि त्या चांगल्या कॉर्पसमधनं दर महिन्याला नंतर अमाऊंट विड्रॉ करता येऊ शकते. हे पॉसिबल आहे जर तो कॉर्पस तेवढ्या अमाऊंटचा असेल तर. म्हणजे जर मी 10 लाख रुपये जमा केलेत, 20 वर्षात 10 लाख रुपये जमा केलेत आणि दर महिन्याला मी 50,000 रुपये विड्रॉ करायला लागलो, तर एका वर्षामध्येच मी 6 लाख विड्रॉ करतो आहे. पण 10 लाखावरती वाढून किती वाढणार आहेत, 10% रिटर्न जरी कॅल्क्युलेट केले तर फक्त 1 लाख रुपये होतात आहेत. म्हणजे वर्षाला 1 लाख रुपये वाढणार आहेत, पण विड्रॉ किती करतो आहे, 6 लाख रुपये. मग कॉर्पस लवकर संपून जाणार, कारण की मी वाढलेले पैसे पण काढतो आहे प्लस माझ्या मुद्दलमधले पण पैसे काढतो आहे. तर अशी जी काही अमाऊंट असेल ना त्याच्या, म्हणजे जर वर्षाला 1 लाख रुपये वाढत आहेत तर तुम्ही पकडून चला 10% जर वाढत आहेत तर 5% विड्रॉ करा, 4% विड्रॉ करा. जेवढं कमी विड्रॉ कराल तेवढे तुमचा कॉर्पस वाढत जाणार आणि तुम्हाला पैसेसुद्धा मिळत राहणार. हे सिम्पल लॉजिक आहे, याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही आहे. पण याच्यामध्ये रॉकेट सायन्स ह्यासाठीच आहे की जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आपण जे ॲझ्युम करतो किंवा जे स्वप्न बघतो आहे ना, हे कधी पूर्ण होऊ शकतं, जेव्हा आपण SIP सुरू करतो तेव्हा. म्हणजे आपल्या आईवडिलांनी जी झाडं लावलेली आहेत ना, ती जर त्यांनी लावलीच नसती ना तर फळं मिळाली नसती. सेम जर तुम्ही SIP सुरूच केली नाही ना, तर हे जे काही पिक्चर आपण आत्ता बघितलं ते सत्यामध्ये उतरणं इम्पॉसिबल आहे, होऊ शकत नाही. त्यासाठी ते सत्यात उतरवण्यासाठी आत्तापासूनच SIP करणं गरजेचं आहे. आता तुम्ही किती SIP करायची हे तुमच्या इन्कमवरती आणि तुमच्या रिस्क कॅपॅसिटीवरती डिपेंड आहे. यामध्ये मी तुम्हाला कुठेही सांगत नाही की तुम्ही बाय करा, होल्ड करा किंवा सेल करा म्युच्युअल फंडमध्ये. पण एक तुम्हाला मार्ग दाखवते की अशा प्रकारे तुम्ही करू शकता, करता येऊ शकतं, लोक करता आहेतही. मग हा ऑप्शन खूप चांगला आहे ना. जर कुणाकडे एखादी एक रकमी रक्कम येते, खूप मोठा अमाऊंट येते, तर ती जर एक रकमी रक्कम त्याने जर बँकेत ठेवली ना तर पुढच्या 2-3 वर्षामध्ये ती सगळी संपून जाईल. भले त्याचे काही छंद नसतील, त्याला काही हॉबीज नसतील ना, तरीसुद्धा इथे तिथे सगळे संपून जातील. पण जर ती अशा प्रकारे एखाद्या ठिकाणी गुंतवले आणि त्याच्यातनं दर महिना ते पैसे गुंतलेले तसेच राहणार आहेत, वरती आपल्याला अर्निंग येत राहणार आहे, दर महिन्याला पैसे अकाउंटला जमा होत राहणार आहेत, तर हा खूप चांगला ऑप्शन आहे ना. म्हणूनच याला म्हटलं जातं सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. जसं तुम्ही SIPमध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन घेता, म्हणजे दर महिन्याला पैसे जमा करता, तसंच सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅनमध्ये दर महिन्याला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होत राहतात. जी तारीख तुम्ही सांगाल त्या तारखेला पैसे येत राहतात तुमच्या अकाउंटमध्ये. पण जर SWPचा जो फायदा आहे तो जर तुम्हाला घ्यायचा असेल ना, तर त्यासाठी तुम्हाला चांगल्या फंडमध्ये SIP करणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही एखाद्या फंडमध्ये SIP करताय आणि त्या फंडने परफॉर्मन्सच नाही दिला तर तुम्ही 20 वर्षामध्ये कितीशी अमाऊंट जमा करू शकाल. जर फंडच नाही चालला तर तुमच्याकडे कॉर्पस कसा क्रिएट होईल, आणि कॉर्पसच क्रिएट नाही झाला तर SWP कसं त्याच्यामधून निघेल. याचा अर्थ असा नाही की तुम्ही जे फंड खूप चांगले रिटर्न देतात किंवा आत्ताच्या एका वर्षामध्ये ज्या फंडने खूप सगळ्यात जास्त रिटर्न्स दिले त्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं, असं अजिबात मी म्हणत नाही. चांगला फंड म्हणजे काय की ज्या फंड्सने कन्सिस्टन्सली दरवर्षी एक सर्टन रेंजमध्ये रिटर्न्स दिलेले आहेत, ना खूप जास्त ना खूप कमी.
आपण ससा आणि कासवाची गोष्ट तर तुम्ही पाहिली असेल की ससा खूप फास्ट पळतो पण तरीसुद्धा जिंकत नाही. म्हणजे एखादा फंड एखाद्या वर्षी खूप फास्ट पळतो, खूप चांगले रिटर्न्स देतो, पण तो जिंकत नाही. पण जिंकतो कोण? जो कन्सिस्टंटली चालत राहतो आणि तेच रिटर्न देत राहतो, तरच तो जिंकतो. आणि सेम म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा तेच होतं. जर कन्सिस्टन्सी असेल तरच त्या फंडचा ओव्हरऑल पोर्टफोलिओ किंवा ओव्हरऑल जो परफॉर्मन्स आहे ना तो चांगला राहतो. आणि तेच आपल्याला निवडणं गरजेचं आहे. तसा जर फंड आपण निवडला तरच मग आपल्याला नंतर SWPचा फायदा चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. कारण की एक मोठा कॉर्पस तयार झाल्यानंतर आपण ती पैसे विड्रॉ करणार आणि मग नवीन फंडमध्ये इन्व्हेस्ट करणार ते पॉसिबल होत नाही. कारण की जेव्हा तुम्ही पैसे विड्रॉ करता तेव्हा तुम्हाला टॅक्स लागतात आणि एकदा पैसे अकाउंटला आले ना की ते पुन्हा रिइन्व्हेस्ट होत नाहीत. मी अशी बरीच उदाहरणं बघितले. त्यामुळे सुरुवातीलाच एका चांगल्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला SWP प्लॅनचा चांगला फायदा घ्यायचा असेल तर हेच होतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न केला की SWP कशाप्रकारे काम करते आणि योग्य नियोजन केलं तर तुम्ही कशाप्रकारे SWPचा खरोखर फायदा घेऊ शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.